रात्री ठीक 12 वाजता जय भीमचा जयघोष. भीमा कोरेगाव 500 शूरवीरांना मानवंदना. सुजात आंबेडकरांनी थेट मनुवाद्यांना दिले ओपन चॅलेंज. सुजात आंबेडकर भीमा कोरेगाव मानवंदना देताना झाले आक्रमक. म्हणाले, आजही इतक्या मोठ्या संख्येने भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी भीमसागर लोटला जातो. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आजही लढणं विसरले नाही. पुढे त्यांनी ठणकावून सांगितलं, 500 महार आजही जमले तर तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही. नवीन वर्षाच्या आगमना दिवशी सुजात आंबेडकरांचा भीमा कोरेगाव येथे एल्गार. तमाम भीम सैनिकांना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आईवडिलांना माझा मानाचा प्रेमाचा सप्रेम क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना आपला शूरवीर 500 योद्धांचा भीमा कोरेगावचा इतिहास आठवतो. आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी 2025च्या शेवटी 2026 मध्ये जाताना आजही भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येतात. आणि आपण यांनी हेच दाखवून दिलंय की भीमा कोरेगावच्या दिवशी ज्या योद्ध्यांनी इकडे पेशवाई माती काढण्याचं काम केलं होतं त्यांना आम्ही विसरलेलो नाही होत मित्रांनो. आणि दुसऱ्या बाजूला ज्या 500 शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद उघडण्याचं काम केलं होतं त्यांना आपण अभिवादन करायला येतो. तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर अख्ख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढणं विसरलेलं नाहीये. लढलेलं विसरलो नाही होत. 500 लोकांनी तेव्हा वार केला होता आणि मास केला होता पेशवाईचा. आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल, किती मोठी ताकद असेल तरी आज जर इकडे 500 लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आज आपण इकडे दाखवली. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज कसं आपण भीमा कोरेगावच्या अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो, त्याच पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवय्या इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे. आणि भीमा कोरेगावच्या शौर्यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे छाती टोकपणे लढणं शिकू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय भीम, जय संविधान.